पाहिजे की ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताची भेट. बोलो हालेलुया. आणि मी तेच तुम्हाला शिकवणार आहे आज की येशू ख्रिस्ताची भेट आम्हाला या नवीन वर्षामध्ये झाली का? जुन्या वर्षामध्ये झाली नसेल तर नवीन वर्षामध्ये नक्की झाली पाहिजे. 13 वर्ष झाले आम्हाला ख्रिस्त भेटलाय का? का फक्त येतो आम्ही आणि घरी निघून जातो? ख्रिस्त जर भेटला ना मग तुम्ही गरीब राहणार नाही. बोला हालेलुया. याच परिसरात मी जनावरं ओळणारा मनुष्य होतो. लोकांना विचारा. याच परिसरामध्ये मी पाव विकले. लोकांना विचारा. याच परिसरामध्ये मी राहतापर्यंत, पिंपरीपर्यंत, शिर्डीपर्यंत. बोला हालेलुया. देव तुमचीही बदलेल पण तुम्हाला देवामध्ये काय करावं लागेल? टिकावं लागेल. देवामध्ये काय करावं लागेल? टिकावं लागेल. ते टिकण्यासाठी आम्हाला देवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आमची ओळख अशी असली पाहिजे की आम्ही ख्रिस्ती आहोत. मग ख्रिसमसला काय असते? पार्टी. ख्रिसमसला काय असलं पाहिजे? ख्रिस्त. तो ख्रिस्त जन्मला आहे का आमच्या घरामध्ये? तो ख्रिस्त जन्मला आहे का आमच्या मंडळीमध्ये? तो ख्रिस्त जन्मला आहे का आमच्या हृदयामध्ये? हे आम्हाला फार महत्वाचं आहे जाणून घेणं. तो देव राजांचा राजा, तो देव प्रभूंचा प्रभू, तो देव सर्वशक्तिमान, तो देव स्वर्गाचा मालक, तो देव स्वर्गाचा धनी, तो देव पृथ्वीचा राजा असताना माझ्यासाठी शून्य झाला. माझ्यासाठी भूतलावर आला. कशासाठी? मरण्यासाठी. हालेलुया. ख्रिसमस म्हणजे देवाचं मरण आहे लक्षात ठेवा. ख्रिसमसला कोणी ते शिकवत नाही. मंडळींनी सांगितलं ख्रिसमस म्हणजे काय? देवाचं मरण आहे. तो कशाला आला? मरण्यासाठी. तुम्हाला सांगितलं ही बस जाणार आहे ना, तिला ब्रेक नाही, बस की बस. आपण जाऊ का? आपण आम्हाला जायचं नाही. सांगितलं मला 1 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो, जाऊ का आपण? कारण आपल्याला माहितीला ब्रेक नाही म्हणजे ती काय होणार आहे? पडणारच आहे, तरी कोसळणार आहे. प्रभूला माहित होतं की मला भूतलावर कशासाठी जायचंय? मरण्यासाठी. तरी तो जन्मात आला. तो ख्रिसमस आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. ना की कपडे, ना की कलर, ना की रंग, ना की साड्या, ना की कपडे, यामध्ये नाही. काय म्हटलंय? आमच्या पापासाठी, माझ्यासाठी, माझ्या तारणासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला. येशूनं आमच्याकरिता स्वर्ग सोडलं. आम्हाला फक्त काय सोडायचंय? मी. काय सोडायचंय? आपण म्हणतो मी गायलं तर भक्ती होईल. नो, तू कोणीच नाही. तू नाही गायला देव दुसऱ्याला काय करतो? उभं करतो. मी केलं तर देव म्हणतो तू कोणीच नाहीस. आम्हाला फक्त मी सोडायचं आहे, राग सोडायचा आहे. देवानं स्वर्ग सोडलं. तुम्हाला आणि मला फक्त राग सोडायचा आहे. एकदा येशूसाठी आमेन म्हणाल का? आमेन. हालेलुया. देव प्रियजन हो, देवाचा सन्मान करणं म्हणजे आम्हाला ख्रिसमस करण्यासारखा आणि तो सन्मान हा रोज करणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय संत गणांनो, मी तुम्हाला असं म्हणेल, वाचूया आपण मत्ती शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 1 पासून तर 6 वचनांपर्यंत वाचू. हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकांमधून प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. पुढे तेव्हा मागे लोकांना धूर्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. बस आता आणखी आहे तो बाकी आपण नंतर थोडं वाचणार आहोत. फक्त यहुदाबद्दल मला सांगायचं आहे की यहुदाला प्रभू काय म्हणतो की तू स्वतःला लहान समजू नकोस, कारण तुझ्यातूनच मोठा संदेष्टा निघणार आहे. आम्हाला असं वाटतं की मी काय करून, सगळं काम तर बाळासाहेबांचं आहे, मला काहीच येत नाही. प्रभू असं म्हणतो तू लहान नाहीस, तू सुद्धा प्रभूचं काम करू शकतोस. तुला सुद्धा ते काम करण्याचं सामर्थ्य आहे. आता मला सांगा की ज्याचा जन्म झाला नाही असा कोण आहे? का कोणी ज्याचा जन्म नाही झाला? बसले आपण सर्वजण. समजतंय का मला काय म्हणायचंय? ज्याचा जन्म झाला नाही असं कोणी आहे का? सगळ्यांचा जन्म झाला की नाही? सगळे आपण आईला आपल्या जन्मलो, आपल्या आईच्या पोटातून आपण सगळ्यांचा जन्म झाला. पण असा एक पवित्र शास्त्रामध्ये आहे की ज्याचा जन्म झाला नाही. तुम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं असेल. कोण आहे की ज्याचा जन्म नाही झाला? कोण आहे तो? त्याचा जन्म नाही झाला, देवाने त्याला घडवलं, तो देवापासून आलेला आहे. आणि दुसरा एक आहे की ज्याचा जन्म नाही झाला त्याला डायरेक्ट फेकून दिलं. कोण आहे? ज्याला फेकून दिले त्याच्यासारखा आम्ही नाही. आमचा काय झालाय? जन्म झालाय. येशूचा काय झाला आहे? जन्म झालाय. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आला. आणि जेव्हा जगामध्ये कोणीतरी जन्माला येतो
एखादा राजाचा पुत्र जन्माला येतो तेव्हा काय म्हणतात? हुशियार, सावधान, महाराज जन्माला आलेले आहेत, राजाधिराज जन्माला आलेले आहेत, पराक्रमी वीर जन्माला आले आहेत. आणि दवंडी दिली जाते. सगळ्या राष्ट्राला सांगितलं जातं येशू जन्माला आला. असं काही केलं नाही. केलं का? नाही. काय म्हटले? बाळ त्यानं गुंडाळलेलं आणि गहाणी ठेवलेलं एक बाळ तुम्हाला आढळेल. एकदा येशूसाठी हालेलुया म्हणूया. हालेलुया. येशू जन्माला आला ना तेव्हा दवंडी दिली नाही. राजाचा पुत्र जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला किरमिजी रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतात, निळ्या रंगाच्या वस्त्रात गुंडाळतात, दवंडी दिली जाती, बॅनर लागले जातात, अंबारीवरून यात्रा काढली जाती, बक्षिसं वाटली जातात. येशू जन्माला आला ना डायरेक्टली असं म्हणले देवदूत स्वर्गातून आले आणि त्यानं मेंढपाळांना सांगितलं. मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला येशूचं दर्शन झालं आहे का? येशूचं दर्शन झालंय का? आणि कोणाकोणाला झालं मी तेच तुम्हाला सांगणार आहे. येशूला गुंडाळून बाळ त्यानं ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्याला वस्त्र नव्हते, तो माझ्यासाठी गरीब झाला. त्याची श्रीमंती त्याने कोणाला दिली? मला दिली. मी असं म्हणतो. बोला हालेलुया. येशूला घर नव्हतं, त्यानं मला घर दिलं. बोला हालेलुया. आणि माझं कर्तव्य आहे की थोडस जे परमेश्वराने मला दिलं त्यातलं थोडंसं मला सेवेसाठी काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. आमच्या अंतःकरणात थोडी जागा सेवेसाठी आम्ही दिली पाहिजे. गव्हाण बाहेर आहे, गुरांचा गोठा तुम्ही पहा. आपण तिथे फक्त दूध काढायपुरतं बसतो. तिथे राहतो का रात्रंदिवस? तिथंच राहू. हे तरी बरी आहे. जुनी गव्हाण आहे. आम्ही पाहिलं गुरांचा गोठा. आमच्याकडे इतकी चिडचिड, इतकी घाण राहायची की लोक लांबूनच हात करायचे. 8 वगैरे नंतर येतो भेटायला. चिकन पाहून लोक पळून जायचे. गावात म्हणलं का सगळे चिडचिड आहे, घाण आहे, मलमूत्र आहे. अशा ठिकाणी येशू जन्माला आला. आमच्यासाठी तो त्या ठिकाणं जन्माला. तो राजा आहे पण आमच्याकरिता गरीब झाला. तो सर्वात महान आहे पण आमच्यासाठी लीन झाला. तो अद्भुत आहे पण त्यानं आमच्यासाठी सगळं काही सोडलं आणि सर्व काही सहन केलं. तो शून्य झाला. बोलो हालेलुया. कोण झाला? शून्य झाला. आम्ही कोणीच शून्य व्हायला तयार नसतो. आम्ही प्रत्येक जण असं म्हणतो की मी करेल, माझं आहे, मला पाहिजे, आणि तेव्हा मला काहीच प्राप्त होत नाही. असं म्हणायचं. सगळं काय कोणाचं आहे? परमेश्वरा तुझं आहे. घर तुझं आहे, लोक तुझे आहे, ही शेती तुझी आहे, जनावर तुझे आहेत, हे माणसं तुझी आहेत, हे मिस्टर तुझे आहेत, हे लेकर तुझे आहेत. जेव्हा तुम्ही असं म्हणाल की प्रभूच आहे तेव्हा प्रभू आम्हाला काय करतो? अधिक आणि अधिक देतो. येशू जगात आला आणि त्याच्या येण्याच्या आधी असं म्हणले जवळपास 400 वर्ष असं म्हणले. मलाखीचं पुस्तक ते मतशी वर्तमान देवबाप कोणाशी काही बोललं नाही. 400 वर्ष येशूच्या येण्याची तयारी चालली होती. किती वर्ष? 400 वर्ष येशूच्या येण्याची तयारी चालली होती. आपण लगेच ताबडतोब निर्णय घेतो. लगेच नाही विचार करायचा, प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचा की देवा तू मला बोलवलंस का? मग आज आराधक, उद्या प्रिचर, परवा दिवशी स्वार्थिक, त्याच्या परवा दिवशी लगेच बांधकाम मिस्त्री, परवा दिवशी लगेच कामाला, 13 दिवशी झोपला, परवा दिवशी पेटाळ. पण काय झालं? तू फार शेत होते, तयारी नव्हती, काय प्रार्थना नाही, काय माहित नाही. डायरेक्ट सुरुवात आहे. किती वर्ष येशूची तयारी झाली जन्माला यायची? 400 वर्ष त्याला येण्याचा प्लॅन चाललाय. आणि आज पाहतो की 5 दिवसांनी फार उपदेश भारी केला, दुसऱ्या दिवशी लगेच पाळत होऊन लोक तयार की मला पाळत व्हायचंय. चालले. तिसऱ्या दिवशी कोणीतरी पाहिलंय मोबाईलवरती गाणं, आता गाणं आलंय. तुम्ही पाहिलं का? येशू बॉम्बे लोक असं काहीतरी गाणं आलंय. आज पाहिलं तुम्ही? ऐकलं नसेल तुम्हाला, सर्च करा. बॉम्बे असं काहीतरी आलंय. इतके लोक त्याच्यावरती आता सध्या डान्स आलंय. समजत नाही बोल काय आहेत. कदाचित दुसऱ्या भाषेतला आहे, तेलुगू का निग्रो का दुसरी कोणती तरी भाषा लँग्वेज आहे. येशू बॉम्बेलो असं काहीतरी गाणं आहे. सगळे नाचत आहेत. मी लोकांना म्हणालो, लोकांनी काय केलं? मोशे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये निघून गेला. तो प्रार्थना करत आहे, तो देवाच्या जवळ गेला, देवाला बोलत आहे, देवाला सांगत आहे, देवाकडून सामर्थ्य प्राप्त करून घेत आहे. 10 ते तो लिहून आणतोय. लोक म्हणजे मोशे कुठे गेला? आम्हाला घेऊन नाही. आमच्यासाठी तू आराम असता, तू आमच्यासाठी देव तयार कर. आणि मग सोन्याचे देव तयार केले. लोक त्याच्या पुढे नाचू लागले. आज काय केलं जात आहे? ख्रिसमस आहे ना, टेप लगाओ. आराधना नाही, फक्त टेप लगाओ. हमें डांस करना है, मैंने मेकअप किया वो दिखाना है, मेरी साड़ी दिखानी है, मेरा ड्रेस दिखाना है. मग ख्रिसमस झाल्यावर कुठे गेला? तो डान्स मंडळीला म्हणलं रोज हवाय. बोला हालेलुया. रोज प्रभूसाठी कसं असलं पाहिजे? सदैव सर्वदा तयार. कधी पण कपडे असोत किंवा नसोत, बिर्याणी असो किंवा नसो, मिठाई असो किंवा नसो, रोज ख्रिस्तासाठी कसं असलं पाहिजे? तयार असलं पाहिजे. त्याला म्हटलंय ख्रिस्ती जीवन. मग काय म्हटलं? मी कुठेही कसाही
शेतात असलं ना तिथं सुद्धा मी तयार आहे, असं तयार राहायचं. त्याला म्हटले ख्रिस्त जीवन. फक्त लोकांनी पाहावं म्हणलं असेल तर ते फक्त कसं आहे, लोकांना दिखाव्यासाठी. येशू असं म्हणलंय, तसं येशूला आवडत नाही. 400 वर्ष अगोदर येशूला येण्याची तयारी चालू आहे. आणि त्या भागामध्ये जिथे येशू जन्मास आला, इस्रायलमध्ये आम्हाला पाहायला होतं, बेथलेहममध्ये, यरुशलेममध्ये, त्या सर्व प्रांतामध्ये कुणाचं राज्य आलं? रोमन सरकार. कसं आहे ते रोमन सरकार? अत्यंत क्रूर, कडक नाही, क्रूर आहे. कडक तर आहे, काय म्हटलंय? क्रूर आहे. आणि इतकं कठीण, इतकं क्रूर सरकार अशासाठी दिलं, येशूला क्रूर रीतीने मरणावं, येशूला क्रूरपणे मारावं. आणि त्या सरकारने पहिले काय काम केलं माहितीये का? सगळे मार्ग बनवले. आता पण तेच काम चालू आहे. सगळे रस्ते तयार होत आहेत. सगळं जगभरात भारी भारी रस्ते तयार होतात. विमानाचे पण रस्ते तयार होत आहेत. सगळे महामार्ग तयार होत आहेत. येशूला यायचं होतं तेव्हा सुद्धा महामार्ग तयार होत होते. आता येशू येणार आहे आणि म्हणून सुद्धा हे चाललं आहे. सगळे रस्ते तयार झाले. त्याच रस्त्यावर फिरून येशूने सुवार्ता सांगितली. बोला हालेलुया. त्याच रस्त्यावर फिरून येशूने प्रचार केला. त्याच रस्त्यावर फिरून येशूने चमत्कार केले. आणि पवित्र शास्त्र सांगतो, क्रूर रोमन सरकार त्या ठिकाणी दिलं. येशूला येण्याच्या अगोदर येशूला दर्शन दिलं. आता सुद्धा येशू येणार आहे ना, लोकांना तो सांगत आहे, फक्त लोक समजून घेत नाही. मग लुकाचा शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय. आणि मग असं म्हटलंय 67 ते 80 वर्षांमध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणं जखर्या नावाचा याजक आहे. कोण आहे? जखर्या म्हणजे पाळक. जखर्या म्हणजे याजक. आणि याजकाला स्वतःला पवित्र राखावं लागत असे. याजकाला प्रार्थनामय जीवन जगावं लागत असे. याजकाने जर काही पाप केलं, तो परमपवित्र स्थानात गेला तर तिथंच मेला. आणि मग ओढून काढायचं त्याला पायाला धरून. तर त्याच्या पायाला रस्सी बांधायचे आणि तो झगा घालायचा. त्या झग्याला घुंगरं राहायचे. घुंगरं वाजले तर याजक कसा आहे? घुंगरं बंद झाली याजक, असं समजून घ्यायचं. कोणीच दुसरा जात होता. आता कोणी पण उठतो, लगेच पुलपिटवर येतो, तयार होतो. का? येशूने कृपा केली. बोला हालेलुया. पहिलं तसं चालत नव्हतं. आणि मग हे याजकाचं काम काय आहे? रोज देवाच्या पवित्र चरणाजवळ जायचं आणि धूप अर्पण करायची. आता धूप घेऊन येऊ नका. आता धुपाची गरज आहे का? आमच्याकडे काही चर्चेसमध्ये अजूनही जातात, धूप एक व्यवहार करतात. आता आपल्याकडे नाही करत. आता कशाची धूप घेऊन जायची तुम्हाला? प्रार्थनेची. आपण म्हणतो स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आते. तुझं हात उभारणं संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. तुझी प्रार्थना धूपाप्रमाणे. आमची प्रार्थना आम्हाला घेऊन जायची आहे. त्या जखर्या याजकाला सांगितलं होतं की जखर्या तो जाऊन रोज काय करायचं आहे? धूप जाळायचे आहे. जखर्याचा नंबर आला, तो गेला आणि धूप जाळत आहे. रोज घडलं तसं काय घडलं नाही. अचानक चमत्कार झाला. गॅब्रिएल त्याच्या पुढे आला आणि त्याला म्हणतो, जखर्या बापरे, काय? घाबरू नकोस, तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू मी पाहिले आहे. तुझी जी वांज आहे ती गर्भवती होईल, तिला पुत्र होईल. आणि त्याचं नाव तू काय ठेव? योहान. येशू नाही, काय ठेव? योहान. कारण तो येशूच्या वाटा नीट करणार आहे. लक्षात घ्या, येशू येण्याच्या अगोदर काहीतरी घडतंय. येशू येण्याच्या अगोदर काहीतरी घडणार होतो. आणि जखर्याला सांगितलं गेलं येशू येणार आहे, तुला तो पुत्र होईल. तो पुत्र देवाची वाट निर्माण करणार आहे, देवाची वाट तयार करणार आहे, देवासाठी रस्ते तयार करणार आहे. रोमन सरकारने पण अगोदर काय केले? रस्ते केले. आता पण सरकार काय करत आहे? रस्तेच करत आहे. गल्ली बोळात रस्ते येतात, दारापर्यंत तुमचा रस्ता येत आहे. लक्षात घ्या, येशू काय होणार आहे? येणार आहे. बोला हालेलुया. आणि या याजकाला सांगितलं होतं, बोला हे कसं काय? देव म्हणला, आता तू मुका होशील. मुलगा होस तर तुला बोलता येणार. तो मुका झाला, घरी आला. पालखीबाई म्हणतात, चहा घ्या. साहेब काय म्हणतात, अहो काय झालं, काय खाल्लं? चांगलं होते ना, मला शेतला गेलं, काय खाऊ आले? सुनीताने लाडू दिले का? मला बोलता येईना, त्यांना काय बोलता येईना. कुणीतरी सांगायला पाहिजे हजर असतो. त्यांच्या आधी एकदम जाऊन त्यांना घरी जाऊन सांगतो, बाळासाहेबांची वाचा गेली, त्यांना बोलता येईना. बायको त्यावर काय झालं? त्याला काही सांगता येईना. तो लिहू लागला, सांगू लागला. असं म्हटलंय, जोपर्यंत योहानाचा जन्म नाही झाला तोपर्यंत हा काय झाला? मोकळा झाला. मी असं म्हणतो, हालेलुया. बोला हालेलुया. देव बाप जास्त बोलणाऱ्यांचे तोंड ह्या 2026 मध्ये बंद करो. पालकाच्या विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड बंद करो. मंडळीच्या विरोधात बोलणाऱ्यांची तोंड बंद करो. जखऱ्याचं मुख त्यांना मिळू. शास्त्र सांगतं, यानं देवाच्या शब्दावर विश्वास नाही ठेवला. देव काय म्हणला? मुका होशील.
जास्त बोलू नका असं म्हटलंय शास्त्रामध्ये. नाही तर देवबाप काय करतो, आवाज काढून घेतो. देवाने सांगितलं ना होईल बरा, तो कसं काय बरं होईल? अरे देव म्हणताय ना बरा होशील, देव म्हणतो ना गरिबी दूर होईल, देव सांगत आहे ना आजारपण निघून जाईल, देव सांगत आहे ना दरिद्र निघून जाईल, देव सांगत आहे ना कर्जमुक्त होशील, देव सांगत आहे ना आशीर्वाद मिळेल, तरी म्हणतो कसं काय मिळेल आशीर्वाद? मग काय होतो, माणूस मुका होतो. शास्त्र सांगतं जखऱ्याला काय बोलता येईना. तो घरी येऊन इशाऱ्यानं सांगू लागला, काय कळे ना, देवाने आशीर्वाद दिला. दुसरी आणि महत्वाची गोष्ट पहिली तुम्हाला लक्षात घ्या, पहिलं दर्शन कुणाला झालं? येशू जन्माला येणार आहे कुणाला? जखऱ्याला. कुणाला झालं? पहिलं आहे ज्याला समजलं येशू जगात येणार आहे तो कोण आहे? देवाचा दास. हालेलुया. तुमच्या मंडळीचा बाळक. हालेलुया. पहिलं कोणाला सांगितलं? देवाने देवाच्या दासाला सांगितलंय की मी येणार आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं देवाच्या वचनावर काय करा? विश्वास ठेवा. मंडळीचा पाळ सांगत आहे प्रार्थना करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय तेव्हा काय करा? प्रार्थना करा, विश्वास ठेवा. शास्त्र ते सांगत आहे की जखऱ्याला पहिलं कळलं, पहिलं दर्शन जखऱ्याला झालं. या 2026 मध्ये तुमच्या मंडळीच्या वर्धापनाच्या दिवशी मी सांगू इच्छितो की देवाचं दर्शन पाहिजे. पहिलं दर्शन त्याला झालं. दुसरी आहे ती कोण आहे? अलिशिबा. कोण आहे? अलिशिबा. अलिशिबेला गर्भ राहिला आणि अलिशिबा प्रेग्नेंट झाला. आणि मग 7व्या महिन्याला काय करतो आपण? बायकर म्हणतो काय करा? घरी जाऊ, कडसूची प्रार्थना करू. आणि ही निघाली अलिशिबा आणि कोणाला भेटे? मरियला. मरियला भेटते म्हणते की सलाम, हे कृपा पावलेली स्त्री, सलाम. तेव्हा दोघींची भेट होती ना, योहान पोटामध्ये उडी मारतो आणि ती म्हणते की माझ्या प्रभूच्या दासीला मी भेटावं. एवढी माझी धन्यता कुठून? ती अगोदरच ओळखते येशूचा जन्म काय होणार आहे? होणार आहे. आणि मला जो पुत्र होणार आहे तो पुत्र काय करणार आहे? वाट नीट करणार आहे. येशूच्या सेवेची वाट नीट करा. बोला हालेलुया. सेवेसाठी अडखळण होऊ नका. अडखळण जर झालं तर काय म्हणलं शास्त्रामध्ये बाळासाहेब? त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला काय करा? खोल पाण्यात ढकलून द्या. हे त्याच्यासाठी शिबा सेवेसाठी तयार झाली. कारण आम्हाला पाहायला मिळतं की देवबाप जो आहे तो अद्भुत गोष्टी करणार आहे. आपण वाचूया लुका तशी वर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 64 वचन. काय म्हटलं? देव काय करतो? तोंड काय करतो? बंद करतो. मग लगेच त्याचे तोंड उघडले, हा, त्याची जीभ मोकळ्याने सर्वांना त्याचे भय वाटले आणि सगळ्यांना त्याचं भय वाटलं. योहान काय झाला? जन्माला येणार आहे हे तो बोलू लागला आणि त्यानं सांगितलं याचं नाव काय ठेवा? योहान ठेवा. देवानं त्याचं काम पूर्ण केलं. अलिशिबेच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की पुत्र झाला तोच योहान आहे आणि तो योहान येशूच्या वाटा नीट करणार होता. दुसरी येशूचं दर्शन होणार कोण आहे? अलिशिबा. कोण आहे? मरियला पण माहित नाही अजून, पण तिच्या आधी कोणाला माहित झालंय? जखरेला. कोणाला माहित झालंय? अलिशिबेला, जखरेला. आणि तिसरी आहे कोण आहे? ती मरिया आहे. या मंडळीच्या वर्धापनाच्या दिवशी मी तेच म्हणेल की येशू जर आम्हाला भेटला नाही तर 113 वाढदिवस आले तरी काय उपयोग नाही. जर येशूचं दर्शन झालं नाही तर वाचूया लुका तसे वर्तमान अध्याय पहिलं वचन 43. काय म्हटलंय? माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? कोण म्हणत आहे? अलिशिबा. की माझ्या प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावं हा मला मान कोठून? मरियला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वरानं मरियेच्या पोटातून योहानाला आशीर्वाद दिला आहे. शास्त्र सांगतं की देवाचं गणित फार फार वेगळं आहे. देव जर करायचं ठरवलं तर तो काही करू शकतो. लक्षात ठेवा. तुम्ही असं म्हणाल की आमची परिस्थिती फार गरीब आहे, आम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही देऊ शकत नाही. शास्त्र सांगतं देवाला काहीच नको आहे. तुमचे लाडू देवाने खाल्ले का? नाही. कपडे देवाने पाहिले का? नाही. घराचा रंग देवाने पाहिला का? नाही. देवाला तुमच्या ओठांचं फळ हवंय. काय हवंय? ओठांचं फळ. प्रार्थना करा, ओठांचं फळ देवाला अर्पण करा. सगळ्या गरजा तो गौरवानं काय करतो? पुरवून टाकतो. मरियला भेटला आणि लुका वर्तमान अध्याय पहिला वचन 26 पासून 38 पर्यंत नाही वाचलं तरी चालेल, घरी वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल की देवबाप काय काय बोलत आहे. तो काय म्हणतो? हे कृपा पावलेले श्री, धन्यवादित असो, तू आशीर्वादित आहेस, तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू ठेवतो. द्या बाबा. हे कसं काय होईल? मरिया घाबरते की ते कसं काय होईल? मी तर आणखी पुरुष पाहिलं नाही आणि माझं लग्न सुद्धा झालेलं नाही, मी कुमारी आहे. पण तिचं
साखरपुडा किंवा तिची मागणी झाली होती, ती वागदत्त होती यशोपराव बरोबर, आणि ती स्वप्न पाहत असेल की यशोपराव कारपेंटर आहेत. यशोपराव कोण आहेत? कारपेंटर आहेत. आणि मग सुंदर ते टेबल खुर्च्या बनवतात. ती सुंदर माझ्यासाठी ड्रेसिंग टेबल बनवतील, मी आरशात बघेल. तिच्या मनात स्वप्न आहेत. जेव्हा लग्न जमतं मुलीचं तेव्हा तिला विचारते, तिच्या संसाराचे स्वप्न रंगवते. कोणी पण रंगवतं लग्नाच्या आधी की माझी पत्नी अशी असावी, माझा पती असा असावा. मरीचा साखरपुडा झालाय आणि ती लग्नाच्या स्वप्नांमध्ये आहे. हे सगळे स्वप्न चालू असताना गॅब्रिएल बाबा अचानक आले आणि सांगतात, काय सांगतात? आशीर्वादित हो, धन्य आहेस तू, सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस तू, तुला पुत्र होईल. ती म्हणते कसं काय होईल? तो म्हणतो घाबरू नको, तुझ्यावर पवित्र आत्मा येईल. बोला हालेलुया. तुम्हाला असं वाटेल की मला प्रार्थनेत नाही, घाबरू नका, पवित्र आत्मा येईल तो तुम्हाला शिकवेल. तुम्हाला असं वाटेल की मला वचन सांगता येत नाही, घाबरू नका, पवित्र आत्मा येईल तो शिकवेल. तुम्ही असं म्हणा की मी अडाणी आहे, मला वाचताच येत नाही. बोला हालेलुया. पवित्र आत्मा येईल, तुम्ही वाचू लागाल. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्मा येणं फार गरजेचं आहे. पवित्र आत्मा आल्यावर फक्त लोक व्यर्थ बडबड करत नाहीत, हालत नाहीत, पडत नाहीत. लक्षात घ्या, मागे मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही तिकडे तुम्हाला घेऊन जाणार नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, पवित्र आत्मा येतो तेव्हा अद्भुत गोष्टी घडतात ज्या माणसाच्या आकलन शक्ती पलीकडे आहेत, पण त्या सत्य आहेत. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे शी गर्भवती झाली. ती काय म्हणाली, देवा तुझी इच्छा माझ्याबद्दल घडू दे, होऊ दे. लग्न ओढलं तरी चालेल, लोकांनी नावं ठेवले तरी चालतील, जग काय म्हटलं तरी चालेल. तेव्हा अशी परिस्थिती होती, जर कळालं की लग्नाच्या अगोदर ती गरोदर आहे, लोकांनी ढोलमार केली असती मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि मारून टाकलं असतं, घरची बदनामी झाली असती. ती म्हणाली, देवा काय पण होऊ दे, पण कुणासाठी? तुझ्यासाठी, प्रभूसाठी. ती सगळं काही सहन करण्यासाठी तयार आहे. आम्ही ठरवतो आणि जाणार आहे रविवारी, काय पण होऊ दे, देव सांभाळतो. बोला हालेलुया. आमची नोकरी देव सांभाळतो, आमचं काम देव सांभाळतो, आमचे लेकर देव सांभाळतो, आमचं घर देव सांभाळतो, आमचा प्रपंच देव सांभाळतो. कारण तो समय आम्ही कुणाला दिला? देवाला दिला. येणं देवाच्या हातात स्वतःला देऊन टाकलं. देवा तुला जे करायचंय ते माझ्याबद्दल घड. आमची इच्छा आम्ही नेहमी पूर्ण करतो, देवाची नाही. आपण काय होतो, माझी इच्छा नाही म्हणून मी नाही गायलं, माझी इच्छा नव्हती म्हणून मी नाही प्रार्थनेला आलो, माझी इच्छा नव्हती म्हणून मी नाही केलं. आमची इच्छा चालत, बोला चालत, देवाची इच्छा जेव्हा मी पूर्ण करतो तेव्हा देवाच्या योजना आमच्याबद्दल पूर्ण होतात. मरियेनं देवाची इच्छा जाणून घेतली. ती काय म्हणाली, देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे, तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. ही किती वेळ आहे? तिसरी आहे, तिला प्रभूचं दर्शन झालं, प्रभू तिच्याद्वारे जगात आला. त्याच्या अगोदर मरियेला सांगायच्या अगोदर, बोलायच्या अगोदर सगळं घडतं ना घडतं तर कोणीतरी असतो, जाऊन यशोपरावला सांगितलं, मी यशोपराव काय लग्न करता ती पोरगी तर प्रेग्नेंट आहे. यशोपराव म्हणतो, खरंच? बघा ना आता काय करायचं. तो मनात विचार करतो, उद्याच्या उद्या जातो आणि गपचिप तिला सोडून देतो. सांगतो तुझं माझा काही संबंध नाही, तुझा रस्ता बाई वेगळा आणि माझा रस्ता वेगळा, तुझी इज्जत घालू नको आणि माझी पण इज्जत घालू. यशोपराव विचार करतात आणि झोपून घेतात. ते म्हणतात, आता सकाळी गेले गेले काय ग फत्य. झोपल्याबरोबर गॅब्रिएलराव आले आणि सांगतात, यशोपा दाविदाच्या पुत्रा घाबरू नकोस, जो पुत्र जन्माला येणार आहे तो कोण आहे? प्रभूंचा प्रभू. हालेलुया. तो पुत्र कोण आहे? देवांचा देव, राजांचा राजा, सर्वशक्तिमान, पृथ्वीचा तारणारा, जगाचा उद्धारक जन्माला येणार आहे. त्याचा मान तुला आहे. यहोशेपाचं मन गर्वानं भरलं, अभिमानानं भरलं, मोठेपणानं भरलं, आशीर्वादानं भरलं, विश्वास होतो झाला आणि त्यानं मरीवर विश्वास ठेवला. मग शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 18 पासून 24 वचनांमध्ये जर वाचलो तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की विश्वासूपणे यहोशेपानं मरियेचा स्वीकार केला आणि त्यानं तिचा स्वीकार केला आणि आम्हाला पाहायला मिळतो की विश्वासू पिता होण्याचा त्याला सन्मान मिळाला. त्याने देवाची योजना पूर्ण करण्यासाठी पहिला विश्वास दाखवला. म्हणून शास्त्र सांगतं की विश्वास ठेव म्हणजे देवाचं गौरव पाहशील. मंडळीमध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला केली जाते, विचारलं जातं, तुमचा देवावर विश्वास आहे का? बोला हालेलुया. विश्वास नाही तर तुम्ही कशा आहात? शून्य. आम्ही कशा आहोत? शून्य. पहिली गोष्ट आमचा काय असला पाहिजे? विश्वास. ह्या चौथा नंबरचा मनुष्य आहे योसेफ. याला देवाचं दर्शन झालं कारण तो कसा आहे? विश्वासू. कसा आहे? विश्वासू. तुम्हाला आणि मला देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. विश्वासाशिवाय आम्ही कशा आहोत?
शून्य आहोत. 13 का 113 वर्ष झाले आणि विश्वास नाही. आमचा काय उपयोग नाही. दर रविवारी चर्चला जातो, प्रार्थना करतो, उपवास करतो, दान देतो, पण विश्वास नाही. या रविवारी इकडं, त्या रविवारी तिकडं, चौथ्या रविवारी पाराव. विश्वास कुठे? पानिपत मध्ये. लोकांमध्ये विश्वास कुठे? पानिपतचा विश्वास नाही पाहिजे आम्हाला. कोणता विश्वास पाहिजे? परमेश्वरानं जो निर्माण केला आहे, परमेश्वरानं जो आम्हाला दिलाय. पवित्र शास्त्र सांगतं यौसेफला देवानं दर्शन दिलं आणि त्या दर्शनाला स्वीकारून त्यानं मरियेचा स्वीकार केला, सन्मानानं तिच्यावर प्रेम केलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं येशूच्या जन्माकरिता ती कारणीभूत झालेला आहे. ते पती पत्नी त्यांना देवाचं बाप, बोला हालेलुया, जगित का होईना पण काय म्हणलंय, देवाचा बाप होण्याचा हक्क मिळाला. किती मोठी गोष्ट आहे. देवाची आई होण्याचा हक्क मिळाला, किती मोठी गोष्ट आहे. शास्त्र बोले हालेलुया, मोठ्याने हालेलुया. पहिला कोण आहे? बोला, जो बोलले तर खरं, झोपा घ्यायचा नाही. झोपलेत का? परस्पर मोठे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिला कोण आहे? जखर्या. दुसरा कोण आहे? तिसरी कोण आहे? चौथं कोण आहे? आणि आता 5वा आहे ना, कोण आहे? मेंढपाळ आहे. कोण आहे? देव मोठ्या लोकांच्या घरी गेला नाही, देव राजाच्या घरी नाही गेला. त्याला राजाला सांगू येशूचा जन्म होणार आहे. जे जागे आहेत त्यांच्या घरी गेला. देव झोपल्यांच्या घरी जातात, जे रविवारी झोपतात तसे झोपू द्या. देव त्याला म्हणजे याला झोपू देऊ सांग. मग त्याला शुगर आहे, डायबिटीज आहे, मग हे दुखतंय, ते दुखतंय, एक्सरे काढ, इंजेक्शन घे, सुया घे, त्याला तसाच घेऊ द्यायचा. जे उठलेले आहेत, जे जागे आहेत ना, त्यांना देव दर्शन देतो. बोला हालेलुया. हे मेंढपाळ रात्रीच्या समयाला कडाक्याच्या थंडीमध्ये आपले मेंढर रात्रीच्या वेळेला राखत होते. मेंढर राखत असताना देवदूत आला. वाचूया आपण लुक्षवर्तमान अध्याय 2:8 पासून पुढे वाचूया. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, याची स्वार्थ मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. आणि मग म्हटले पुढे तुम्हाला खुरी आहे की बाळाव त्यानं गुंढाळलेलं आणि गव्हाणी ठेवलेलं बाळ तुम्हाला आढळेल. काय खून दिली? फक्त बाळाव त्यानं गुंढाळले. बाळावंत म्हणजे काय? जुन्या कपड्याचा एक तुकडा, जुन्या फाडलेली साडी, जुनी साडी, कॉटनची साडी, त्या साडीचा एक तुकडा बाळ त्यानं गुंडाळून गव्हाणी ठेवलेलं बाळ तुम्हाला आढळेल. आणि शास्त्र सांगतं हे मेंढपाळ काहीच विचार न करता मेंढर तिथं टाकून दिले. येशू समजला ना, लगेच ते जाऊन येशूला भेटायला निघाले. पवित्र शास्त्र सांगतं जे झोपलेत ना त्यांना तसं झोपू द्यायचं. कठीण आहे, पण असं म्हणजे त्या रात्री मोठे मोठे लोक झोपले होते. राजा झोपला होता, कदाचित मोठे मोठे प्रार्थना करणारे झोपले असतील, मोठे शहाणे झोपले असतील. असं म्हणलं की देव म्हणतो त्यांना झोपू द्या. जे जागे आहेत ना त्यांनाच देवाचं दर्शन होणार आहे. आणि हे मेंढपाळ जागे होते, रात्रीच्या वेळेला ते आपले कळप राखत होते आणि देवानं त्यांना दर्शन दिलं. प्रभूने आम्हाला जर दर्शन द्यावं असं वाटतं तर आम्हाला नेहमी देवामध्ये कसं असलं पाहिजे? जागृत राहिलं, झोपायचं नाही, देवामध्ये जागायचं आहे. आणि जागण्यासाठी डोळे उघडे ठेवायचे. त्याचा अर्थ असं म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये झोपून नाही जायचं. आत्मिक जीवनामध्ये नेहमी कसं असलं पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. साधे लोक आहेत, आपण पाहतो आज या ठिकाणी आहे, उद्या दुसऱ्या गावात आहे. त्यांचा संसार त्यांच्या पाठीवरच असतो. आज इथे उद्या तिथे त्यांना मान सन्मान मोठेपण अभिमान काय नाही. ते कुठे राहू, डोंगरावर राहू, कुठेही जपू. त्यांना मान सन्मानाची अपेक्षा आहे. देव त्यांना कशी राहू देतो, त्यांना कधी दर्शन होत नाही. त्या आयुष्यभर मंदिरातून बसतात पण कधीच त्यांना प्रभू कळत नाही. का? ते कशाला भुकलेले आहेत? मान सन्मानाला. शास्त्र सांगतं त्या मेंढपाळांच्या वस्त्राकडे जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे वस्त्र अगदी साधे आणि असं म्हणले दुर्गंधीने भरलेली. त्यांच्या वस्त्राला काय आहे? मेंढरांची गंध आहे, सुगंध आहे, मेंढरांचा वास आहे. देव तशा लोकांना स्वीकारतोय. लक्षात घ्या, देव साध्या लोकांकडे जात आहे, देव साध्या लोकांना दर्शन देत आहे. त्या मेंढरांच्या प्रमाणे, त्या मेंढपाळाप्रमाणे जेव्हा आमचं अंतकरण साधं आहे, साध्या प्रमाणे आम्ही राहत आहोत, तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देणार. किती लोक झाले? किती लोकांना दर्शन झालं? 5 लोकांना.
प्रभू भेटला. मला तेच सांगायचं आहे की मंडळीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी की देवानं 1 वर्ष आमच्या मंडळीला अधिक दिलं. देव जर आम्हाला नाही भेटला, किती पण वर्ष जाऊ द्या, आमचा काय उपयोग नाही. आम्हाला ख्रिस्त ह्या 2026 मध्ये भेटलाच पाहिजे. तेथेच मंदिरामध्ये दुसरा एक जण राहत होता. लुका शुभवर्तमानामध्ये 2:36-38 मध्ये म्हटलंय, एक स्त्री आहे हन्ना नावाची. तरुणपणी ती विधवा होते आणि तरुणपणी विधवा होणं अत्यंत दुःखदायक आहे. त्याच्यासमोर 2 पर्याय होते. तरुणपण माझ्या समोर पडलेला आहे, मग मी लग्न करावं, लेकरं पुसवावे, संसार करावा, जगामध्ये निघून जावं. आणि दुसरा मार्ग होता की जगाचा मार्ग सोडून फक्त आणि फक्त देवाच्या मंदिरात राहून देवाचं ध्यान करावं आणि प्रार्थना करावी. शास्त्र सांगतो तिने संपूर्ण जीवन ठरवलं देवाला द्यायचं. दुसरा निर्णय तिने घेतला आणि तोच तिचा निर्णय असं म्हटलंय की प्रभूचं दर्शन घेण्यासाठी तिला प्राप्त झालं. त्याच निर्णयामुळं एक दिवस तिला प्रभूचं दर्शन झालं आणि मग तिला समजलं की हे जे बाळ आहे ना, येशू बाळ जगाचा तारणार आहे. हे जे बाळ आहे ना, हे बाळ जगाचा उद्धार करणार आहे. हे जे बाळ आहे ना, हे बाळ अद्भुत आहे. ह्या बाळाच्या द्वारे या सृष्टीला तारण मिळणार आहे. ह्या बाळाच्या द्वारे या विश्वावरती तारण येणार आहे. वाचूया आपण लुका शुभवर्तमानामध्ये 2:36 पासून पुढे वाचूया. हन्ना नावाची एक संदेश हन्ना नावाची एक संदेश होती, ती आशेराच्या वंशातली, ती आशेराच्या वंशाची हनवेलाची मुलगी होती. हनवेलाची मुलगी ती फार वयोवृद्ध झाली होती. फार वयोवृद्ध झाली होती कौमारिकात संपल्यापासून आणि तरुणपणापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. हा आणि ती 84 वर्षाची विधवा असून हा. मंदिर सोडून न जाता उपवास प्रार्थना करत रात्र दर्शन तिला मंदिरात झालं आणि यरूशलेमेचा मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे हे तिला येशूच्या जन्माच्या अगोदरच समजलं. पवित्र शास्त्र सांगतं देव त्याच्या लेकरांना दर्शन दिल्याशिवाय जात नाही. कदाचित तुम्ही प्रार्थनेला येताना रिकामे आले असाल, पण शास्त्र सांगतं जर तुम्ही देवाच्या वचनाकडे नेहमी लक्ष पुरवता, प्रत्येक रविवारी ऐकता, तर तुम्ही जाताना आशीर्वादच घेऊन जाल. काय म्हटलंय, आयुष्यभर या संदृष्टीनं देवाची वाट पाहिली आणि एक दिवस तिला देवानं काय दिलं, दर्शन दिलं. तुम्हाला सर्वांना ठावक आहे की पवित्र शास्त्रामध्ये देवाकरिता मंदिर बांधलं गेलं नाही का. कुणी बांधलं पहिलं मंदिर? शर्मनानं. मंदिर बांधलं, ते मंदिर सामर्थ्यानं भरून गेलं, देवाच्या आत्म्यानं भरून गेलं. त्या मंदिरातून धूर येऊ लागला, लोकांना स्पर्श झाला, लोक थरथर कापू लागले की किती भयानक देवाचं सामर्थ्य आहे. लोक आशीर्वादित झाले आणि मग नंतर काही काळानं ते मंदिर काय झालं, पाडलं गेलं. मग लोकांनी दुसरं मंदिर बांधलं आणि लोक बाहेर बघतात की आता सामर्थ्य येईल, मग सामर्थ्य येईल, उद्या सामर्थ्य येईल, परवा सामर्थ्य येईल. कशाचं सामर्थ्य करीत नाही. मग म्हटलंय की त्याच मंदिरामध्ये येशू ख्रिस्त जेव्हा गेला, त्याच्या आई वडील समर्पणाला घेऊन गेले ना, तेव्हा लोकांना त्या मंदिरात देव दिसतो. बोला हालेलुया. आणि तेव्हा तिथे सामर्थ्यानं भरलेलं मंदिर पाहिलं, सामर्थ्य त्या मंदिरामध्ये त्यांना दिसलं. लुका शुभवर्तमानाध्याय 2:25 पासून 35 पर्यंत पाहिलं तर तिथे देवाचा एक दास आहे, एक सेवक आहे, शिमोन. याला देवाचं दर्शन झालं, शिमोनाला. आणि काय दर्शन झालं की मरिये, तुझ्या अंतःकरणातून तलवार काय होईल, तुला उसकून जाईल, छेदून जाईल, तुला दुःख होईल, वधस्तंभावर येशू मरणार आहे. हे त्यांना येशूच्या लहानपणीच पाहिलं होतं. हे दर्शन असलं पाहिजे. काय सेवेचं मला दर्शन दिलं देवानं, हे मला असलं पाहिजे. मला वाजवण्याचं दिलंय का गाण्याचं दिलंय का प्रार्थना करण्याचं दिलंय, आम्हाला आधीच असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. शिमोनाला अगोदरच कळलं प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी येणार आहे. आमचे 60 वर्ष होतात तरी आम्हाला समजत नाही कशाला विचारलं जातोय. बोला हालेलुया. होतं का असं कधी कधी? फक्त जातोय घरी, घरी येतोय, जातोय घरी येतोय असं म्हणलंय की गाढव मेलं वझाने शिंगरू मेलं असं होतं. काय चाललंय आयुष्यभर कळतच नाही. मग कुठं ख्रिस्त आता समजत नाही. मग शेवटी लोक असं म्हणतात आता काय करा, नातेवाईकांमुळे आम्हाला नाही ते ख्रिश्चन करता येणार, आमच्या पद्धतीने करतो, पाळकाला बोलू नका. असं होतं का? होतं. मी पाहिलं. शास्त्र सांगतं आम्हाला शेवटपर्यंत माहित असलं पाहिजे की मला काय करायचं आहे, मला कशासाठी परमेश्वरानं बोलवलंय, माझं दर्शन काय आहे, मी कशाला चर्चला जात आहे, मला पाचारण काय झालं आहे, माझं परिवर्तन काय झालं आहे. शास्त्र सांगतो वधस्तंभ आम्हाला समजला पाहिजे की त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला. बोला हालेलुया. उद्याही मी तुम्हाला प्रचार करणार आहे. उद्या प्रश्न आहे तुमच्याकरिता की हे जे आहे ना, हे तुम्हाला कशाला दिले. तुम्ही घरी शोधून आणायचं, मग मी तुम्हाला सांगेल की पवित्र शास्त्र आम्हाला कशाला दिले.
कशासाठी आहे, त्याचा काय उपयोग आहे? स्वर्गात ते आहे का? नाही. स्वर्गात येशू स्वर्गात नाही. नरकात ते आहे का? नरकात नाही. मग आम्हालाच का दिलं? काय गरज पडली देवाला द्यायची? उद्या आपण ते बघणार आहोत. मला फक्त तुम्हाला इतकं सांगायचं आहे की हा 7वा माणूस आहे ज्याला येशूचं दर्शन झालं. बोला हालेलुया. आम्हाला पण येशूचं दर्शन झालं पाहिजे. जर येशूचं दर्शन झालं नाही तर आमचा ख्रिस्ती जीवन, आमचा मंडळीचा वर्धापन दिन, आमचा स्वतःचा वाढदिवस, येणारे अनेक नाता शून्य आहेत. आमच्यासाठी त्याचा काहीच फायदा नाही. आणखी फक्त 2 गोष्टी आहेत ते सांगून मी 5 मिनिटात थांबणार आहे. काय म्हटलंय की 8वा जो ग्रुप आहे ना तो फार हुशार ग्रुप आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 1 पासून 12 वचनापर्यंत तो ग्रुप आहे. तो कोणता ग्रुप आहे? ज्ञानी लोकांचा. त्यात हेडिंगच दिले. कोण आहे? ज्ञानी, हुशार लोक. आपण म्हणतो डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठे हुशार लोक. ह्या हुशार लोकांनी आकाशात तारा पाहिला. त्यांना अभ्यास आहे. आपल्याला फक्त काय माहित आहे? सूर्य आणि चंद्र. फक्त दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा, एवढंच माहिती आहे आम्हाला. त्याच्या पुढे नाही. आणखी काही तारे आहेत. हा तारा त्यांनी पाहिला आणि ते प्रभूच्या दर्शनाला काय झाले? निघाले. आणि तो तारा पाहत असताना तो तारा कदाचित त्या हेरोदाच्या घरावरून गेला. ते चालतात. आपण जातो विमानचा पाहतो, कधी कधी चालतो आपल्या डोक्यावरून जाते, घरावर जात नाही का? आपण पाहतो कुठून चालले. तो तारा कदाचित हेरोदाच्या वाड्यावरून गेला आणि वाड्यात घुसले. आणि काय म्हणतात? महाराज चिरल असो, राजांचा राजा जन्मास आलाय. तो कुठे? हेरोद घाबरला. वाचा तुम्ही तिथे काय म्हटलंय? हेरोद घाबरला. येशूच्या जन्मानं आनंद व्हायला पाहिजे, पण हा काय झालाय? घाबरलाय. लोक घाबरतात येशूच्या जन्मानं, येशूच्या प्रार्थनेनं, येशूच्या स्तुतीनं, येशूच्या आराधनेमध्ये. बंद करा. काय का बंद करा? काय झालंय का? काय घाबरतात? त्यांना त्यांचं पाप दिसतं. बोला हालेलुया. त्या हेरोदाला त्याचं पाप दिसलं. हा हेरोद कोण आहे? मी तुम्हाला सांगेल. तो कुठून आला? मी तुम्हाला सांगेन. त्याचा कुळ कोणता आहे? तो सुद्धा अब्रामाच्या कुळातला आहे. बोला हालेलुया. तुम्ही असं म्हणलं की कसं काय अब्रामाच्या कुळातला आहे? अब्रामाला कोण झाला? इसाक. इसाकाला कोण झाला? याकोब आणि येसाव. येसावाच्या कुळात कोण आला? हेरोद आला. आणि याकोबाच्या कुळात कोण आला? इस्रायलाला काय म्हटलंय? दावीद राजा आला. दाविदाच्या कुळात कोण आला? येशू आला. आणि ह्या हेरोदाच्या कुळात कोण आलेला आहे? येसावापासून ह्या हेरोदाला आलं. येसावापासून आहे? अब्रामापासून आहे. तरी सुद्धा हेरोदाने येशूला विरोध केला. हेरोदाने येशूच्या जन्माच्या अगोदर 40 वर्ष आधी मंदिर बांधलं. लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही मंदिर इतिहास वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल. हेरोदाने मंदिर बांधलं. एखाद्या वाक्याने मंदिर बांधलं, मी दान दिलं, मी प्रार्थना करतो, ते मंदिर धार्मिक आहे असं नाही. बोला हालेलुया. असं समजू नका की एखादा दरवर्षी मग धार्मिक असत. हेरोद स्वतःला काय दाखवत होता? धार्मिक यहुदी दाखवत होता. मी पण यहुदी. पण त्याच्या मनात काय म्हणलंय? कपाट ठेवला. तो म्हणतो तुम्ही जा आणि मग मला कळवा, मी येतो. कशाला? येशूला कापायला, कत्तल करायला. मनामध्ये असं जर आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो तर आमची आणि येशूची भेट होणार नाही. हे हुशारची आहेत ना लोक, यांनी जाऊन त्याला जागा केले. असं म्हणतं. काय म्हणते मराठीत? थाळा वाजून ते झोपला. हेरोद त्याला झोपत. त्याला कशाला सांगतात? हे त्याला जाऊन विचारतात. पहिल्या बाकावर बसणारे कोण असतात? हुशार विद्यार्थ्यांनी काय केलं? जाऊन हेरोदाला जागा केलाय. शास्त्र सांगतं देवाच्या समोर ज्ञान शहाणपण चालत. बोला हालेलुया. मोठ्या मोठ्या शहाण्यांना शास्त्र समजलं नाही. त्याने आरण्यांची निवड केली, मेंढपाळांची निवड केली, साध्या भोळ्या लोकांची निवड केली. आरण्य माणसाला घेऊन तो सेवा करतो, साध्या माणसाला घेऊन तो शुभवर्तमान सांगतो. साध्या माणसाची प्रार्थना ऐकून लोक बरे होतात. साध्या माणसाकडून चमत्कार होतात. देवाला ज्ञानाची गरज पडत नाही, शिक्षणाची गरज पडत नाही, डिग्रीची गरज पडत नाही. ज्ञानवंत लोकांना गरज पडली की याला विचारतात, त्याला विचारतात, येशू जन्म कुठं झालाय. जेव्हा ते जातात तेव्हा येशू तिथे गायीच्या गोठ्यात होता का? नाही. लुकाच्या शुभवर्तमानात म्हटलं येशू कुठं आहे? घरात आहे. जवळ 1 वर्षाचा कालावधी गेलाय हे पोहोचेपर्यंत. मग तोवर काय येशू गायीच्या गोठ्यातच राहील का? आमचा जन्म झाला PMTला, मग तिथंच राहायचं का वाढदिवसापर्यंत? PMT वाले काय म्हणतील? निघा घरी दुसऱ्या दिवशी, नाही का? तसं हेरोदाला हे जाऊन परत सांगण्यासाठी निघाले. येशू काय म्हणतो? जाऊ नका, आपला मार्ग काय करा? बदला. इतके हुशार आहेत, भेटल्यावर परत हेरोदाकडे निघालेत. शास्त्र सांगते येशू समजलं ना, आता आम्हाला काय करायचं असतं? पुढे जाऊन काम करायचं असतं. हा 8वा ग्रुप आहे ज्याला परमेश्वरानं दर्शन दिलं. ते कोण आहे? ज्ञानी लोकांना.
ज्ञानानं देवाची ओळख होत नाही, देवाच्या आत्म्यानं देवाची ओळख होती. हेच मला तुम्हाला या ज्ञानी लोकांच्या द्वारे सांगायचं आहे. आणि 9वा जो आहे ना, मत्स्य वर्तमान अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये म्हटलंय की कपटी, क्रूर, वाईट कोण आहे? हेरोद. याला समजलं, आम्हाला पण येशू समजला जातो, पण आम्ही प्रार्थना करत नाही. याला समजलं पण हा गेला नाही. गेला का? काय तुला काय काय खाती प्रार्थना? म्हणजे मला वाचायला देऊ नका, मला भीती वाटत. हेरोदाला भीती वाटली. वाचा बरं मत्स्य वर्तमान अध्याय 2 वचन 2 पासून पुढे वाचू. यहुद्यांचा राजा जन्माला तो यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठी आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो. हेरोद राजाने ऐकले. हेरोद राजाने हे ऐकलं, तेव्हा तो त्याच्याबरोबर आणि त्याच्या बरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले. मी सांगत नाही काय म्हटलंय, घाबरून गेले. उलट काय व्हायला पाहिजे होतं? आनंद व्हायला पाहिजे होता की राजा जन्मास आला, चला आपण भेटायला जाऊ. ज्ञानी लोक आले. हेरोदानं सगळ्या हुशार ज्ञानी पंडित हुशार विद्वान लोकांना बोलवलं आणि तारा कसा चमकला, वेळ कोणती होती, कोठे चमकला, त्याचा सगळा विचारपूस करून घेतला आणि येशूला मारण्याचा कट तयार केला. कट करत आहे. तुम्ही जर हेरोदाबद्दल वाचलं पुस्तकामध्ये असं म्हटलंय, अत्यंत वाईट मरणानं तुम्हाला. बोला हालेलुया. देवाच्या बद्दल, मंडळीच्या बद्दल, पाळकाच्या बद्दल, लोकांच्या बद्दल विचार करणाऱ्यांना अत्यंत वाईट दिवस येतात शेवटच्या काळात. ते असं म्हणतात, अहो प्रार्थना करा माझ्यासाठी, लय कंबर ठणकते, बरं नाही बरं हो. असं म्हणलं हेरोदाला किडे पडले. काय म्हणते? हेरोदाला किडे पडून तो मेला. त्याची इतकी दुर्गंधी येत होती, त्याला भाकर देणारा मनुष्य दुरून भाकर टाकून निघून जात होते. इतकी वाईट त्याला दिवस, इतकं भयंकर मरण आलं. शास्त्र सांगतं, जेव्हा मी देवाच्या लोकांच्या विरोधात बोलतो, आमची पुढचे दिवस फार वाईट आहे असं आम्ही समजून घ्यायचं. शास्त्र सांगतं आम्ही नेहमी म्हटलं पाहिजे सलाम, म्हणजे काय? प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. काहीच वाद भांडण काहीच राहत नाही. भांडण मिटवायचं फार सोपं कारण आहे, फक्त सॉरी म्हणायला शिका. त्याच्यामध्ये नम्रतेमध्ये काय व्हा? नम्र व्हा. असं ऐकलं पण येशूला पाहायला गेलं नाही, ऐकलं पण समजून घेतलं नाही, ऐकलं पण खुर्ची सोडली नाही. हेरोदाला असं वाटायचं की जर कोणी माझ्याबद्दल करत केला तर मी त्याला मारून टाकेल. तर त्याच्या मुलालाही मारलं, सासूलाही मारलं, असं म्हणलं मेवण्यालाही मारलं, कोणी पण त्याच्या विरोधात त्याला असं संशय आला ना तो लगेच मारून टाकत होता. शास्त्र सांगतं म्हणून देवानं त्याला काय केलं? अत्यंत क्रूर मरण दिलं. बायबल आम्हाला सांगतो हेरोदाप्रमाणे कठीण हृदय करू नये. येशूला पाहण्याचं सर्वदा आमचं हृदय असलं पाहिजे. आणि 10वी लोक आहेत. कोणते आहेत? यरूशलेमचे लोक, म्हणजे मंडळीतले लोक, ख्रिस्ती लोक. येशूची सगळे शुभवर्तमान ऐकलं. ऐकलं का नाही? बरं हालेलुया. शास्त्र माहित आहे का नाही? माहित आहे. प्रार्थना माहित आहे का नाही? माहित आहे. सगळं माहित आहे, पण वागायचं नाही. मग यरूशलेमच्या लोकांसारखं होतं. त्यांना समजलं पण येशूचं दर्शन झालं नाही. समजलं पण येशू भेटला नाही. आणि ह्या 7 लोकांपैकी असलं पाहिजे की ज्यांना काय झालं? येशूचं दर्शन झालं. ह्या 10 लोकांपैकी असं म्हणजे ह्या 2 लोकांना दर्शन झालं नाही. त्या 2 लोकांसारखं आम्ही नसलं पाहिजे. पुढे हे लोक गेले, येशू बाळाला जाऊन भेटले, येशूच्या जवळ बसले आणि मग काय म्हटलंय? मध्ये शुभवर्तमानामध्ये मी वाचतो, लुकाच्या शुभवर्तमानामध्ये पण आम्ही वाचतो. काय म्हटले त्यांनी? काय केलं? ऊद, गंधरस आणि काय दिलं? सोनं. तुम्ही द्या, आम्ही असं म्हणत नाही. काय म्हटलंय शास्त्रामध्ये? फक्त मात्र समजून घ्या. येशू राजा आहे. कोण आहे? येशू राजा आहे. राजा होता, राजा असणार आहे आणि तो युगानुयुग राजा आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी सोनं दिलं. कमीत कमी आम्ही आमचं हृदय तरी त्याला सजवून दिलं पाहिजे. बोला हालेलुया. येशू याजक आहे, याजक होता, याजक असणार आहे, तो परस्पर याजक आहे. त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केली, आमच्यासाठी स्वर्गाचा मार्ग मोकळा केला, तारण्याचा रस्ता त्याने मोकळा केला. त्या वधस्तंभावरती तो आमच्याकरिता मरण पावला. याकरिता काय म्हटलंय? त्याला ऊद अर्पण केला. तो याजक आहे, पालक आहे, याकरिता त्याला ऊद अर्पण केला. आणि येशू मरणार होता. पूर्वी गंधरस मेलेल्या लोकांना शरीराला लावत होते आणि म्हणून काय म्हटलंय? गंधरस येशूला त्याने अर्पण केला. आम्ही सुद्धा जेव्हा भक्तीला येतो ना तेव्हा आम्हाला अर्पण करणं फार गरजेचं आहे. मग फक्त आम्ही काय म्हणतो? चला मला अर्पण करायचंय, मग काय करू? 100 आहेत राहू दे बाजूला, 200 आहेत हे पण राहू दे बाजूला, काय करू? टाकू का नको टाकू? ही चिल्लर आहे, ही येशू.
मग तुम्ही सांगा गरिबी जाईल का? बोला हालेलुया. जाणार ना? जाईल का? मोठ्याने बोला, बोला हालेलुया. गरिबी जाण्यासाठी संतोषानं देवाला दिले पाहिजे. मग पैसे दिले पाहिजे असं नाही, वेळ पण दिला पाहिजे, प्रार्थना पण दिली पाहिजे, दान पण दिलं पाहिजे, दशांश पण दिला पाहिजे, रविवारी भक्तीला गेलं पाहिजे, बुधवारी असलं बुधवारी गेलं पाहिजे, त्यात प्रेयर असलं प्रेयरला गेलं पाहिजे, उपकार स्तुती असलं उपकार स्तुतीला गेलं पाहिजे. सगळीकडे प्रार्थनेला आम्ही हजर असलो पाहिजे. देवाला हा समय देणं फार महत्वाचं आहे. दवाखान्यात पडलो मग काय करतो कामाचं? मग म्हणतो का नाही आता डॉक्टर काय करा, थांबा सलाईन नंतर लावा, मला लय महत्वाचं काम आहे, मी तेवढं करून येतो. करता येतं का? आपण म्हणतो आता ते सगळं तिकडे बघून घ्या, काय करायचे ते करा, मी आता दवाखान्यात पडून मला जाता येणार नाही. होतं का नाही? तसं आहे, जेव्हा तुम्ही सगळं काम देवावर सोडून देता ना तेव्हा देव रक्षा करतो. बोला हालेलुया. देव सांभाळतो जेव्हा तुम्ही देवाला समय देता. ह्याही लोकांना, ज्ञानी लोकांना काम होतं. यांनी सोडलं, येशूच्या दर्शनाला निघाले. मेंढपाळांनी आपले मेंढर सोडले, रानात लांडी खाऊन देत नाही तर काय पण होऊन दे, मला येशूला भेटायला जायचंय. तुम्ही सुद्धा जेव्हा सगळं सोडून देवासाठी जाता, देव तुमच्यासाठी समय तयार करतो. बोलो हालेलुया. जेव्हा देवाला आम्ही वेळ देतो, देव आम्हाला आयुष्य देतो. आयुष्य कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे. मी तुम्हाला साक्ष सांगितली, 1 तारखेला गाडी पेटली, पण फक्त वाचवणारा देव आहे. साक्ष आहेत लोकांच्या, त्या रस्त्याच्या साक्ष आहेत, त्या रस्त्याला कोणीच वाचत नाही. बोला हालेलुया. समृद्धीला जर ऍक्सिडेंट झाला तर कोणी वाचत नाही. मी जिवंत आहे, मला हे माहित आहे की तू येशू माझ्या बरोबर आहे. रात्रंदिवस तू माझ्या बरोबर आहे. तो माझी प्रार्थना ऐकतो, तू माझी आराधना ऐकतो, तो माझ्यावरती प्रेम करतो. त्याचं दर्शन मला झालेलं आहे. मला ते ठावक आहे की येशू मला कधी टाकणार नाही. म्हणून मी लोकांना गर्वन अभिमानानं सांगतो की तू येशू माझ्या बरोबर आहे. एकदा असं म्हटलंय, सुंदर सिंग एका कुटुंबात भेटायला गेले. माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. माहित आहेत का? नाही माहिती. असं म्हटलं की एक देवाचा सेवक आहे, समजा पाळसाहेब एका कुटुंबामध्ये भेटायला गेले. पाळसाहेब डोलीच्या घरी गेले भेटायला. एक मुलीने पाहिलं, अरे कोणतरी पाळसाहेब आले, आणि तिने घरी जाऊन काय सांगितलं मम्मीला की मम्मी आपल्या घरी येशू ख्रिस्त आलाय. बोला हालेलुया. कोण आलंय? येशू ख्रिस्त आलाय. इतकं साधं, इतकं सुंदर, इतकं पवित्र, इतकं चरित्रवान जीवन त्या साधू सुंदर सिंगचं होतं. तुम्हाला कोणी पण पाहिलं ना, लोक म्हटले पाहिजे की त्या सिस्टर प्रभूच्या आहेत, त्यांना भेटल्यावर मला काय होतं? बरं वाटतं, मला आनंद होतो. मग ख्रिस्त लोकांना समजलं जातो. बायबल वाचून लोकांना ख्रिस्त समजला जात नाही. शास्त्र वाचून स्वार्थ सांगितले जात नाही. ते लोकांना कळत नाही, ते आम्हाला वाचतात. ते म्हणतात की इतके आशीर्वाद तुम्हाला कसे? लोक मला म्हणतात पाळसाहेब पहिला बंगला हालेलुया, दुसरा बंगला हालेलुया, मुंबईत पण बघितलं हालेलुया, गाडी पण घेतली हालेलुया, मोठ्या स्कूल मध्ये मुलगा आहे हालेलुया, तुमची मिस्टर गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस लागली. मी म्हणतो हालेलुया. बोला, अरे बोला ना. आणि मी त्या पाचारणाला धरून टिकून राहिलो, आणि मी तुमच्या समोर आहे. देवानं मला अब्रामाप्रमाणे समृद्ध केलं. बोलो हालेलुया. सगळ्या गोष्टी दिल्या देवाने. लेकरं दिले, घर दिलं, प्रपंच दिला, संसार दिला, पैसे दिले, नाव दिलं, मोठेपण दिलं, सन्मान दिला, सगळं त्या येशूने दिलं. बोलो हालेलुया. 2 लेकरं आहेत, माझी पत्नी गव्हर्नमेंटला सर्व्हिसला आहे, सगळं चांगलं दिलं. हे फक्त आणि फक्त कुठून आलं? देवापासून आलं. ह्याच गावामध्ये असं म्हणलं अत्यंत गरीब दरिद्र जीवन जगलो, पण ह्याच गावामध्ये सन्मानानं जीवन जगण्यासाठी पुन्हा प्रभूने उभं केलं. मोठ्याने म्हणून एकदा हालेलुया. हे बाप तुम्हाला वचनांच्या बऱ्याच मदत करू. आम्ही